बोला. जय हरी. काय आहे? काय चाललं? काय नाही, निघाले मंदिरात दर्शनाला. कुठं गावात? हा, बाबांच्या. बर. बोला ना. काय नाही, ते खताचा चांगला रिझल्ट भेटला बरं का. काय म्हणले खताचा रिझल्ट चांगला भेटला म्हणलं. मॅडम? तुम्हाला सांगू का, आपलं संपूर्ण महाराष्ट्रात एवढं छान काम आहे आणि सगळ्यांचं हेच सगळ्यांचं आपल्याला हेच आशीर्वाद कामी आले, नाहीतर आणि आपण तुम्ही एकदम. मला माणूस असा भारी दिला. आणि गणेश भाऊ, हा. आता मी त्या गणेशच्याच मागे लागेल सध्या. पहिला फोन त्यांना केला आणि मग तुम्हाला केला. बरं, तुमचं ते बिझी शेड्यूल असतं खूप. नाही, मी मला उलट इतकं आहे ना, छान. आमचं भाग्य मानल का तुम्ही तुमच्या शेतीमध्ये आता ते युट्यूबला व्हिडिओ येऊ राहिला माझा. मी कीर्तनात जाहिरात केली तुमची. खरं. हो, लय भारी. मी तुम्हाला फोटो पाठवते. हा. मला म्हणजे मी तुमच्याकडून माल घ्यायचं कारण एवढंच की म्हणलं आपण काहीतरी नवीन काहीतरी करूया. आणि मला त्या गणेशने एवढं भारी सांगितलं. मी संभाकडून काय म्हणलं, तुम्ही जर मला तुमचं भूमिखत देऊ राहिले, मग सेंद्रिय खत देऊ राहिले, तर तुम्ही रासायनिक मला एवढ्या बॅग का वापरायला लावत्या? मग मला बरोबर तुमचा आणि त्यांचा रिझल्ट कळणार नाही, ही शंका माझी गणेशनी काढली. बरोबर. हा, मग मी म्हणलं, मी जर भूमी अमृत वापरू राहिले आणि मला रासायनिक जर तेवढ्याच गोण्या वापरायच्या, मग त्याचा रिझल्ट आहे का भूमीचा आहे मला काय कळणार आहे? बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि त्याच्यात मालाचा पण थोडा फॉल्ट वाटला मला, म्हणजे त्यांच्या रिझल्ट याचा पैशांचा थोडा रेटचा. मग मला गणेशला मी सगळ्या शंका मांडल्या, तर गणेशनी मला सांगितलं मी देतो तेवढं वापरा आणि मग तुम्ही रिझल्ट पहा. मग मी पहिले फोटो काढून ठेवले आणि आता खत लावल्यानंतरचे व्हिडिओ काढले. तर इतका डिफरन्स आहे. आता माझा चुलता आला होता माझ्याकडे, त्याची 6 एकर कपाशी आहे आणि 12 एकर लागण आहे. त्यानं मी संगच भूमी अमृत वापरलं. आता तो त्याच्या उसाला गारका देऊन मला आताच भेटून गेला. तुम्हाला म्हणे, शीतल तू काय काय वापरलं? त्याला म्हणलं मग इथंच तू फॉल्ट झाला, तू इथून घेतलं आणि मी त्या भाऊकडून कॉन्टॅक्ट करून गणेश भाऊकडून आणलं. आता त्याला गणेश भाऊचा नंबर दिला. आता त्याला टोटल 6 एकराला आपला हे घ्यायचं कपाशीला. अच्छा. हा, बरोबर. अरे वा. नाही, तुम्हाला आमचं भाग्य आहे, तुम्ही एवढं सगळं हे करताय, तुम्ही वापरलंय, तुम्हाला रिझल्ट आले. खरंच म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे शब्द माझ्या नाही शेजारचे असं मला काही. विचारू राहिले तुम्ही काय वापरलं. मी डायरेक्ट गणेश भाऊचा नंबर देऊन टाकला. म्हणलं तुम्ही बिझी राहत्या. नाही, मी येऊन जातो एक दिवस तुमच्याकडे. आणि गणेश भाऊला विशेष लगेच फोन करूनच सांगून दिलं, अशा माणसं तुला फोन येणार आहे, तू सगळे हँडल कर, मोठे बागायतदारी म्हणलं. बरं, मला तसं पण तुमचे आशीर्वाद घ्यायला यायचंच एक दिवस. मी एक दिवस फॅमिली सहित येतो मॅडम. या ना. फक्त गणूला सांगा महाराजाला व्यवस्थित हे करून देत जाय नक्की म्हणलं. बोलतो मी. हा. चाल. हो. चालतंय. हो. जय हरी. जय हरी.